श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची 17वी वार्षिक सभा खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील ऊस गल्ली येथील अग्रवाल भवन या ठिकाणी आज सकाळी 9 वाजता श्री अग्रेसन महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करून श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची 17व्या वार्षिक सभेची बैठक संपन्न झाली। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री अग्रेसन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच श्री गणेशाची प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तदनंतर दिवंगत तथा कोरोना काळात गतप्राण झालेले सभासद, ग्राहक, ठेवीदार यांना यावेळेस श्रद्धांजली वाहण्यात आली। तदनंतर उत्तम कार्य करणाऱ्या सर्व सभासद, सदस्य, संचालक मंडळ यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला। तर यावेळी संचालक मंडळ संस्थापक अध्यक्ष विनोद अग्रवाल, चेअरमन नरेश अग्रवाल, कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, संचालक मयूर शहा, संपत अग्रवाल, राकेश अग्रवाल, बिपिन सोलंकी, सौ इंदिरा अग्रवाल, सौ अल्पा अनुप अग्रवाल, तसेच लीगल ॲडवायझर म्हणून मनोज डीसा, कर सल्लागार व कर्मचारी वृंद SV कापडनीस व्यवस्थापक, विशेष वसुली अधिकारी म्हणून SR पगारे, विशेष वसुली अधिकारी SR पगारे, क्लार्क प्रवीण सुरेंशी, शिपाई मंगिळकर आदी सर्वच सभासद, संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी या कार्यक्रमाच्या सभेचे अध्यक्ष म्हणून नरेश अग्रवाल यांनी कामकाज पाहिले। तर यात प्रामुख्याने एकूण 7 विषय घेण्यात आले, ज्यात अंदाज पत्रकास मंजुरी देणे, आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करणे, वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्त वाचून कायम करणे, असे विविध 7 विषय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आले। तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर बैठक संपन्न झाली। तर मी आपल्या सर्वांची त्यांना फक्त मी जे महत्त्वाचे आहे की आपला यावर्षी नफा 76,61,हजार रुपये आहे। एवढ्या कठीण काळातही आपण 76,61,हजार रुपये नफा, आपला जो नफा आहे तो मिळवला, त्याला आपण सर्वांची मंजुरी असेल तर मी त्याला मंजुरी देतो है ना। 50,72,000 रुपये ते आपला यावर्षी 50,81,000 रुपये झाला आहे। राखीव निधी जो सर्वात महत्त्वाचा विषय असतो की स्वनिधी किती आहे आपल्या कोणत्याही पतसंस्थेचा। मागील वर्षाचा आपला राखीव निधी व इतर निधी जे काय होते ते 6,83,00,000 रुपये होते, ते यावर्षी 7 कोटी जवळ 91 लाखापर्यंत वाढलेले आहेत। ठेवींची संख्या
ठेवी मागच्या वर्षी 48,32,00,000 होत्या, ते यावर्षी आपण 38,61,00,000 रुपये आहेत. तसंच गुंतवणूक जी आहे ती मागच्या वर्षी 14,46,00,000 होती, ती यावेळी 13,50,00,000 रुपये आहे. कर्ज जे मागच्या वर्षी 46,51,00,000 रुपये होतं ते आता 39,08,00,000 रुपये आहे. आणि जो यावर्षीचं आपलं उत्पन्न आहे, उत्पन्नाचं जे सगळ्यात महत्त्वाचा जे स्रोत असतो आपला, तो कर्जावरील व्याज असतो, ते आपल्याला एकूण 5,11,00,000 रुपये मिळाले आहे. तसंच आपल्या ज्या विविध पतसंस्था किंवा बँकांमध्ये गुंतवणूक आहे त्याच्यावर जे आपल्याला व्याज मिळालं आहे ते 1,37,00,000 रुपये 55,000 रुपये आहे. आणि असा एकूण आपल्याला जो महत्त्वाचा जो मोठा खर्च आहे आपला, तो जे आपल्याकडे सभासदांच्या किंवा इतर लोकांच्या ठेवी आहे त्याच्यावरील व्याज, ते आपण 4,85,00,000 दिलेलं आहे. तसंच आपण जी तरतूद केलेली आहे ती एकूण 49,50,000 रुपये केली आहे. NPA तरतूद व थकीत व्याज तरतूद. आणि शेवटी निव्वळ नफा जो आहे तो 71,46,000 रुपये आहे. आपल्या सर्वांची त्यास मंजुरी असल्यास मी पुढील विषय घेतो. 83,00,000 रुपये व खर्च 6,06,00,000 रुपये जातात. 76,61,000 रुपये आपण अंदाज केलेला आहे की पुढच्या वर्षी नफा होईल, याच आपली मंजुरी असल्यास मी त्याला पुढचा विषय आपल्या वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे. दरवेळच्या नियमाप्रमाणे आपण हा अधिकार संचालक मंडळाला द्यावा अशी मी आपल्या सभास विनंती करतो. तर आपल्या सर्व सभासदांची मंजुरी असल्यास मी तो संचालक मंडळाला अधिकार दिला असं